हॅलो एव्हरीवन. स्पर्धा बुकमध्ये सर्वांचे स्वागत. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी संदीप माणिक यादव. MPSCमधून माझी PSI 2019, डेप्युटी ओ 2021 व EPO 2022 या पदांवर निवड झालेली आहे व सध्या मी डेप्युटी ओ या पदावर कार्यरत आहे. आपल्या कंबाईन मेन्समधील मराठी या विषयातील असणारे शब्दसंग्रह या टॉपिकचा अभ्यास कसा केला पाहिजे, यासाठी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे व कमी वेळात आपण कोणत्या पद्धतीने आणि कोणती स्ट्रॅटेजी ठेवून जास्तीत जास्त मार्क कव्हर करू शकतो, जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आणू शकतो, हे आपण पाहणार आहे. तर हे पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे PYQचं ॲनालिसिस करणे खूप गरजेचे आहे. तर मी ह्या टेबलमध्ये PYQचं ॲनालिसिस करून ते एक टेबल फॉर्मॅटमध्ये लावलेलं आहे. तर पूर्ण जे शब्दसंग्रह आहेत ते साधारणतः एक 6 सब टॉपिकमध्ये मी डिवाईड केलेले आहेत. म्हणजे 6 सब टॉपिकमध्ये साधारणतः बऱ्यापैकी शब्दसंग्रह हा आपला टॉपिक कव्हर होईल. तर पहिला त्याच्यातला सब टॉपिक आहे मनी, त्याच्यानंतर वाप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द व एकाच शब्दाचे अनेक अर्थ, असे 6 सब टॉपिक मी केलेले आहेत. आता ह्या 6 सब टॉपिकमध्ये 2019 ते 2023 या काळातील मुख्य परीक्षा कोणकोणती, तर राज्यसेवा, गट ब व गट क या 3 परीक्षांसाठी मेन्ससाठी 2019 ते 2023 या काळात किती क्वेश्चन आले व गट ब मुख्य परीक्षा 2023 म्हणजे मागच्या वर्षीची कंबाईन बीची मेन्स ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट किती प्रश्न आले. तर हे आपण पाहूया. हे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज दिलं पाहिजे आणि तो टॉपिक आपल्याला किती मार्क आपले कव्हर करणार आहे. ओके, तर आपण मनीपासून सुरुवात करूया. की मनी हा चॅप्टर आहे, टॉपिक आहे. तर तो मुख्य परीक्षेसाठी म्हणजे 2019 ते 2023 हा जवळपास 43 प्रश्न ह्याच्यात आलेले आहेत मनींवर फक्त. ओके, त्याच्यानंतर वाप्रचार, वाप्रचारवर 42 प्रश्न आले. समानार्थी शब्द 29 प्रश्न, विरुद्धार्थी शब्द 13 प्रश्न, शब्दसमूहाबद्दल एक शब्द 23 प्रश्न व एकाच शब्दाचे अनेक अर्थ 3 प्रश्न, असे प्रश्नांचं वेटेज आहे. तर ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की मनी आणि वाप्रचार हे 2 टॉपिक आहेत ना, ह्याच्यात आपल्याला जास्त प्रश्न मिळतात पाहायला. म्हणजे साधारणतः 43 आणि 42 म्हणजे हे 2 टॉपिक हे आपल्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर आता आपण गट ब मुख्य परीक्षा 23चं डिवायडेशन बघूया की कसं आहे. हे म्हणजे मागच्या वर्षीची झालेली तुमची बीची मेन्स. तर ह्याच्यामध्ये टोटल ह्याच्यावर शब्दसंग्रहावर साधारणतः एक 12 प्रश्न विचारले गेले होते. ओके, तर 12 प्रश्नांचं डिवायडेशन कसं आहे आपण पाहूया. मनींवर 3 प्रश्न, वाप्रचार 3 प्रश्न, समानार्थी शब्द 1 प्रश्न, विरुद्धार्थी शब्द 1 प्रश्न, शब्दसमूहाबद्दल एक शब्द 2 प्रश्न व एकाच शब्दाचे अनेक अर्थ ह्याच्यावर 2 प्रश्न, असे टोटल मिळून साधारणतः एक 12 प्रश्न विचारले गेले होते. तर ही एक्झॅक्ट फिगर 12 हीच ह्यावेळेस पण विचारले जाईल का असं नाही, पण एक साधारणतः ॲव्हरेज काढलं तर 12 ते 17 असे प्रश्न ह्या मेन्समध्ये आपल्याला मराठीच्या शब्दसंग्रह या टॉपिकवर विचारले जातात. तर हे झालं आपण वेटेज. वेटेजमध्ये आपल्याला 2 गोष्टी कळल्या, ते म्हणजे मनी आणि वाप्रचार. हे 2 टॉपिक सगळ्यात जास्त वेटेजला आणि सगळ्यात जास्त मार्क देणारे आहेत. ओके, तर हे 12 जे प्रश्न आले ना, ते 12 प्रश्न आपण पाहूया की कसे आले. तर हे प्रश्न आपण आता त्यांची उत्तर वगैरे सॉल्विंग काही करणार नाही, फक्त प्रश्न कसे आलेत, प्रश्नांचे स्वरूप काय, डिफिकल्टी लेवल काय, ट्रेंड कसा बदलत चाललेला आहे, त्याकडनं काय काय अपेक्षित आहे, तुम्ही कसं टॅकल केलं पाहिजे प्रश्नांना. ओके, तर हे आपण पाहूया. ह्याची उत्तरं जी काय असतील ते आपण जे पुढचे लेक्चर्स घेणार आहे त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये आपण ते पाहणार आहे. तर पहिला प्रश्न बघूया मनीतला. तर काय विचारलंय, एखाद्या मनीतील टिंबटिंब हा त्या मनीचा आत्मा असतो. ओके, तर हा प्रश्न खूप युनिक आहे मी म्हणेन. त्याचं कारण काय, तुम्हाला म्हण या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे, या टॉपिकवरचा प्रश्न आहे, बट असे डायरेक्टली कोणतेच म्हण विचारले गेलेले नाहीये. तर हा प्रश्न आपल्याला सांगतो की तुम्ही किती डीप ह्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ते म्हणीच्या मिनिंगपासून हा सगळा प्रश्न सुरुवात होतो. म्हणजे तुम्ही इथून आता सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यात कुठली एक्झॅक्ट म्हण दिलेली नाहीये की ती शोधा, त्याच्या समानार्थी असेल ती शोधा, कोणती बरोबर कोणती चूक ही शोधा, असं काही दिलेलं नाही. तर काय सांगितलं की मनीतील टिंबटिंब हा त्या मनीचा आत्मा असतो.
ओके, तर उच्चार, अलंकार, अनुभव का ध्वनी हे आपण बघूच पुढच्या वेळेस. फक्त हा प्रश्न समजून घ्या की हा प्रश्न किती डीप आलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण बघू. तो पण म्हणींच्या बाबतीतच आहे. ओके, तर काय समानार्थी म्हणींचा योग्य समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. ओके, आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न जरी एक प्रश्न असला तरी ह्याच्यात टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 8 म्हणी तुम्हाला एकाच प्रश्नात विचारलेल्या आहेत. लक्षात घ्या. तर एक प्रश्न पण 8 म्हणी माहीत असण्याची रिक्वायरमेंट ठेवतो तुमच्याकडनं. तर आपल्याला अभ्यास करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की क्वेश्चन सॉल्व्हिंगमध्ये म्हणजे पेपर सोडवताना पण हा प्रश्न अरेंज करण्यामागचा त्यांचा काय हेतू असेल. माहीत असणं हा तर हेतू असणच, बट तुमचा वेळ जास्तीत जास्त कसा जाईल या प्रश्नामध्ये, तुम्ही कन्फ्यूज कसा होताल. अरेंजमेंट पण बघा. ए ऑप्शनला 3 पर्याय हे 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे एक्झॅक्टली हा प्रश्न तयार करण्याच्या फॉर्म करण्याच्या मागचा हेतू हाच आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुमचा वेळ खूप जाईल, तुम्ही कन्फ्युजन होता, प्रेशराईज होता. येते लक्षात. तर ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या म्हणी विचारल्यात. आज अंबारी उद्या झोळी धरी, मनसुबे केलेनी दिवस निघून गेले, काडी चोर तो माडी चोर, वाऱ्यावर वरात दर्यावर घाला, खोड जडली बालपणी सुटता सुटेना, राखणदार दारात नी चोर शिरला घरात, असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा, मनात मनोरे ताट कोरे. ओके, तसे 8 म्हणी आपल्याला या एकाच प्रश्नामध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. ओके, पुढं बघूया. तिसरा प्रश्न, तर खालील प्रसंगाला योग्य मन ओळखा. तर हा पण बघा, पहिला प्रश्न जसा युनिक होता तसा पण हा एक नवीन आता पॅटर्न पडत जाईल इथून पुढं. तुम्ही असा जरी प्रश्न आला तर तो म्हणींचाच असू शकतो, हे पण बघून घ्या. तर काय आहे प्रश्न. मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिलंय काय माझं. ओके, तर ह्याची काय करायचे की हा जो प्रसंग दिलाय ह्या प्रसंगासाठी खालीलपैकी 4 पर्यायातली कोणती म्हण बसते. ओके, तर हे शोधायचंय. हा पण एक नवीन पॅटर्नचा प्रश्न म्हणता येईल. चौथा प्रश्न वाक्प्रचाराचा आहे, म्हणजे 3 प्रश्न म्हणींवर आले होते. गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती. हे विधान कोणता वाक्प्रचार दर्शवते. अगेन आपल्याला एक दिलेले सेंटेन्स. ओके, हे विधान कोणते वाक्प्रचार दर्शवते असं विचारलेलं आहे. ओके, तर ह्या 4 पर्यायापैकी कोणते वाक्प्रचार दर्शवते हे आपल्याला शोधायचं आहे. पुढं हे पण काय, 5वा प्रश्न, कपिलाषष्ठीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द ओळखा. विविध अर्थ असलेले शब्द ओळखा. शब्द कोणते असं बोलते. तर काय, विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी, कळीचा नारद. तर हा अशा पण टाईपचा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर 6वा, विरुद्धार्थी वाक्प्रचारांच्या जोड्या जुळवा. आता इथं पण जसा एक मागचा प्रश्न होता आपला म्हणींचा, इथं पण किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकाच प्रश्नामध्ये साधारणतः 8 वाक्प्रचार तुम्हाला विचारले गेले. आता ह्या 8च्या 8 माहीत असणं गरजेचं असतं का, तर नाही. ह्याच्यातले थोडे जरी माहीत असले तरी तुम्ही निगेशनवरनं उत्तर काढू शकता. हे आपण ज्यावेळेस पूर्ण एक्सप्लेनेशनचा PYQचा व्हिडिओ घेऊ मध्ये ते सर्व सांगेल. ओके, पुढचा बघू प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं विचारलेलं आहे. समानार्थी शब्द नाही, तर कसबी, कुशल, निरामय का पारंगत. समानार्थी नसणारा शब्द आपल्याला इथं बघायचा आहे. पुढं कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी विचारलेला आहे. मागचा जो प्रश्न होता तो समानार्थी होता. तर काय विचारले, उदार, कृतघ्न, कुत्सित व कंजूष. तर ह्याच्यातून आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. 9वा प्रश्न, दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. आता जे आपण मगाशी 6 असं टॉपिक बघितलेले त्याच्यामध्ये शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा असा पण एक टॉपिक होता, तर त्या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. दुःखामुळे सोडलेला श्वास या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. तर हतबलता, सुस्कारा, उश्वास व हुंदका. तर हे 4 पर्यायापैकी आपल्याला ह्या शब्दसमूहासाठी योग्य कोणता शब्द आहे तो शोधायचा आहे. पुढचा प्रश्न, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा या शब्दसमूहासाठीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. म्हणजे हा पण शब्दसमूहासाठीचा योग्य अर्थ असणारा शब्द आहे, म्हणजे त्या कॅटेगरीतला. तर अद्वितीय, शूर, महान, धाडसी या 4 पैकी कोणता शब्द व्हायचा आहे ते आपल्याला उत्तर काढायचे. 11वा प्रश्न, खालील शब्दजोडीतून अयोग्य शब्दजोडी ओळखा. म्हणजे
चुकीची कोणती ती आपल्याला शोधायची. तर काय दिलंय? ओट, ओष्ट, पिवळा, पीत, जोगी, भोगी, काम, कार्य. म्हणजे काय? तर हे 2 प्रश्न आहे. 2 ऑप्शन जे कोणते समानार्थी असतील, ओके, तर ते आपण योग्य धरणार आहे आणि जे 2 विरुद्धार्थी असतील, ते साधारणतः आपण अयोग्य काढणार आहे. आलं लक्षात? तर फक्त प्रश्नाचे पॅटर्न बघा, म्हणजे प्रश्न कोणत्या टॉपिकवर कसे विचारले जातात. त्याच्यानंतर ना 12वा प्रश्न, अहमह मिका या शब्दासाठी पर्यायी शब्द ओळखा. तर पर्यायी शब्दाचा हा क्वेश्चन आहे. पर्यायी म्हणजेच काय? साधारणतः सम अर्थ असलेला प्रश्न, म्हणजे समानार्थीच्या आसपास तो जातो पर्यायी शब्द. तर अहंभाव, द्वेष, स्पर्धा, असे 4 ऑप्शन दिले. त्याच्यापैकी आपल्याला पर्यायी शब्द शोधायचा आहे. तर हे असे 12 प्रश्न आपण पाहिले, जे मागच्या 2023च्या आपल्या गट ब च्या मेन्ससाठी आलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आता विचारले जात नाहीत. पहिला आपण म्हणींचा प्रश्न बघितला, त्यानंतर म्हणी वाप्रचार बघितले की एका प्रश्नामध्ये 8-8 म्हणी, 8-8 वाप्रचार विचारलेले आहेत. तर तिथं आपण कसं निगेशन केलं पाहिजे, उत्तर कसे बरोबर कमी वेळात, उत्तर तर बरोबर येतीलच बट कमी वेळात कसे बरोबर आणायचे, ते पण आपण जे पुढं लेक्चर चालू होता त्याच्यामध्ये सगळं मी डिटेल बोलेल. आता आपण ह्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, म्हणजे हे जे 12 ते 17 प्रश्न आहेत ते कव्हर करण्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, त्याच्या संबंधी थोडंसं डिस्कस करूया. तर लक्षात घ्या, सगळ्यात बेस्ट काय असतं, तर पहिला मुद्दा म्हणजे PYQ. हे PYQ तुमची कमीत कमी 2014 ते 2023 पर्यंत, म्हणजे लास्टची एक्झामपर्यंत चे PYQ हे तुमचे पाठच पाहिजे. म्हणजे जे काही PYQ आतापर्यंत आलेले ते तुम्हाला पाठच पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण की ह्याच्यातनं रिपिटेशन्स भरपूर असतात. बरोबर आहे. तुम्ही आत्ता पण पहा PYQच्या कोणत्याही पुस्तकामध्ये की एकच प्रश्न आहे जो 2017ला पण विचारला गेला आहे राज्यसेवा मेन्सला. तोच 2020ला कंबाईन मेन्सला पण विचारला गेलेला आहे. किती लक्षात? तर PYQ तुम्ही चांगलं करणं खूप गरजेचं आहे. तर या PYQसाठी तुम्ही काय करू शकता की एक नोट्स तयार करा. नोट्स म्हणजे PYQ थ्रू. त्याच्यामध्ये जे PYQ तुम्हाला महत्त्वाचे वाटतायत, जे जास्त रिपीट होत आहेत, जे जास्त तुमचे कन्फ्युजन करतायत, सारखे रिव्हिजन व्हावी असं तुम्हाला वाटते त्याच्यावर, तर त्या PYQचे एक हँड रिटन नोट्स काढा. म्हणजे वाप्रचाराचे साधारणतः 1 ते 2 एका पाठपोट पेजमध्ये, 2 पाठपोट पेजमध्ये बसून जाईल. तसंच म्हणींचं आहे. तर हे काढून घ्या. ह्याचा फायदा तुम्हाला काय होईल, की हे जे तुम्ही सेपरेट काढलेलं आहे ना, त्याच्यावर तुमच्या रिव्हिजन जास्त होतील. तुम्ही ज्यावेळेस मित्रमैत्रिणींमध्ये डिस्कशन करत असता, तर त्यावेळेस हे म्हणींचं PYQचं पण तुम्ही डिस्कशन घ्या. चालता, बोलता, जेवता, फिरता. म्हणजे काय होईल, की तुमचं जे कोर पार्ट आहे, म्हणजे जो जास्त रिपिटेशन्स आहे, जास्त कन्फ्युजन करणार आहे, तो पार्ट तुमचा चुकणार नाही. बरोबर. PYQ तुम्ही चांगल्या पद्धतीने करणं मस्ट आहे. PYQ मधून आलेला प्रश्न तुमचा चुकताच कामा नये. ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, की सोर्सेस काय असलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुम्ही PYQ हा पहिला सोर्सेस आपण मानतोय. दुसरा सोर्सेस आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. म्हणजे मोरा वाळंबे सरांचं जे मराठीचं पुस्तक आहे, तर त्या मराठीच्या ग्रामरच्या पुस्तकाबरोबर एक शब्दार्थाचं पण पुस्तक दिलं जातं. बरोबर आहे. तर ते शब्दार्थाचं पुस्तक तुम्ही चांगलं करणं खूप गरजेचं आहे. तर हे पुस्तक कसं आपण वाचायचं किंवा ते पुस्तक सेपरेशन कसं करायचं त्या पुस्तकामधलं, ते मी तुम्हाला सोपी आणि एकदम इझी आयडिया सांगतो, जी मी पण यूज केली होती. आता लक्षात घ्या, मराठीचं शब्दसमूह आणि इंग्लिशचे व्हॉकॅब ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे डिफिकल्टी लेवलमध्ये. मराठी आपली बोलीभाषा आहे. आपण चालता, बोलता, उठता, बसता कधी पण अशा म्हणी किंवा वाक्प्रचार किंवा शब्द बोलून जातो. कारण की ते रुळलेले आहेत. आपण लहानपणापासून तेच ऐकतोय, बोलतोय समाजामध्ये. येते लक्षात. तर पण इंग्लिशचं तसं नाही. इंग्लिश आपण स्पेशल ते शब्द पाठ करतो. पाठ करण्याकडे आपलं जास्त लक्ष असतं इंग्लिशचं. तर मराठीसाठी एक लक्षात घ्या, की तुम्ही जसं PYQ मध्ये कोर पार्ट बाजूला काढताय, जिथं तुम्हाला रिव्हिजन गरजेची आहे किंवा लक्षात राहत नाही. तसंच मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये 3 पार्टमध्ये साधारणतः ते ठेवू शकता, म्हणजे प्रेफरन्सनुसार. तर पहिला जे असणार आहे ना, तो हा असणार आहे, की एकदम साधे साधे सिंपल प्रश्न असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, शब्द असतील, समानार्थी, विरुद्धार्थी, जे एकदम सिंपल आहेत. म्हणजे आपल्याला कळतं कॉमन सेन्सने, की ह्याचं उत्तर हे असू शकतं वगैरे. तर हे तुम्ही जास्त वाचायची गरज नाही. स्टार्टिंग फेजला तुम्ही वाचलं, सोडून द्यायचं, त्याच्यावर जास्त लक्ष नाही द्यायचं, कारण की ते कधीच चुकणार नाही. सगळ्यांचंच बरोबर येणार आहे. दुसरा जो प्रायोरिटीचा मुद्दा राहतो, तो राहतो 50-50 वाला.
ओके. 50-50 म्हणजे काय? तर हे असे कंटेंट असतो. सगळ्या शब्दसमूहाबद्दल मी बोलतोय. आपल्याला एक पर्टिक्युलर वेळेनंतर 10 दिवस, 15 दिवसानंतर त्याच्यावर एक रिव्हिजन पडणं आवश्यक असते. नाहीतर ते थोडंसं कन्फ्यूज करतो आपला. बरोबर आहे. म्हणजे येत असतं उत्तर, पण दुसरा ऑप्शन बघितला की वाटतं नाही, नाही हेच असू शकतं म्हणून. एक्झॅक्ट उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला रिव्हिजनची गरज असते ह्याच्यासाठी. तर ह्याला तुम्ही एक साधारणतः एक ब्लू पेननी मार्क करू शकता. ओके. कशाने? ब्लू पेनने. 50-50 मध्ये तुम्ही ब्लू पेनने त्याला मार्क करा. याचा फायदा तुम्हाला काय होईल ना, की ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजनसाठी जाताल शेवटच्या 1 महिन्यात, दीड महिन्यात, त्यावेळेस तुम्ही हे वाचूच नका. हे जे पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटीचं ठेवलंय ना, तर तुम्ही शेवटच्या 1 महिन्यात वाचायचंच नाही. हे जे 50-50 वालं आहे ना, त्याचे रिव्हिजन तुम्ही, कारण की ते तुम्ही सेपरेट केलेलं आहे ब्लू पेनने, तर तुमच्या लगेच लक्षात येईल की मला हे वाचत चालायचं आहे म्हणून. ओके. त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा राहतो ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग तो असा पार्ट आहे ना, की जिथं तुम्हाला सारखे रिव्हिजन गरजेचे आहेत, की तुम्हाला समजलेलं नाही आहे नीट किंवा खूप कन्फ्युजन करणार आहेत. म्हणजे 2-3 कदाचित म्हणी असतात, जे सेम मीनिंगमध्ये जातात. जवळपास एकसारखा मीनिंग जातो. बट त्याच्यामध्ये पण आयोग हे 3 ऑप्शन देतात आणि एक्झॅक्ट ऑप्शन आपल्याला काढायला लागतो. पण ते आपण जर रिव्हिजन बसली नाही, तर ते कन्फ्युजन करतात. ते नाही ऑप्शन. तर आपल्याला ते टाळण्यासाठी काय करायचंय, की ह्याला रेड पेननी मार्क करून घ्या. म्हणी, वाक्प्रचार वगैरे जे काही असतील ते. रेड पेननी मार्क करून घ्या आणि ह्याच्यावर त्याच्यामुळे तुमचे रिव्हिजन जास्त होतील. आणि हे जे रेड पेननी मार्क केलेलं आहे ना, हे साधारणतः तुम्ही हे जे पी-वाय-क्यूच्या नोट्स काढलेल्या आहेत तिथं, मी ज्या तुम्हाला मगाशी सांगितल्या, त्या नोट्समध्ये हे ॲड करा. ऑलरेडीच बरंचसं ह्या पी-वाय-क्यूमध्ये ह्याचं ॲड असेलच. बट जे काही नसेल ना, ते ह्याच्यातनं तुम्ही इथे ॲड करा. म्हणजे हे पी-वाय-क्यूच्या ज्या मेन नोट्स तुम्ही रिवाईज करणार आहेत, त्याच्याच बरोबर तुम्ही हे पण ॲड करता. हे पण त्याच्याबरोबर तुमची रीडिंगमधून जाईल. म्हणजे प्रायोरिटीने ज्यावेळेस तुम्ही करताना, त्यावेळेस तुमचा हा टॉपिक एकदम सिम्पली आणि ईझी वेनी तो कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही रिव्हिजन मारताना हे तुम्ही प्रायोरिटीज ठरवलेले आहेत, की मी समजा पहिले 2 महिनेच हे वाचेल, नंतर मी वाचणार नाही. त्याच्यानंतर हे तुम्ही शेवटच्या 1-1.5 महिन्यात आले, की मला ह्याची रिव्हिजन बसणं खूप गरजेची आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यात जाताल 15 दिवस किंवा 2-3 तुमचे रिव्हिजन बाकी आहेत, त्यावेळेस तुम्ही ह्याला फोकस करणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रश्न तुमचा चुकणार कुठला? इथला. इथं तुमच्या रिव्हिजन्स पडतीलच, पण इथला प्रश्न चुकणं हा आपल्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी डेटा हा इथं उतरून घ्या, जो तुमच्या डेली रिव्हिजनमध्ये किंवा वीकली रिव्हिजनमध्ये येऊन जाईल. तर ही मला असं वाटतं, की वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. मी पण त्याचा यूज केला होता. कारण की ह्या शब्दसंग्रहाच्या पुस्तकामध्ये खूप शब्दसंग्रह दिलेले आहेत. खूप म्हणजे खूप. आणि बरेचसे असे आहेत ना, 50% पेक्षा जास्त, जे आपल्याला गरज पण नाही पुन्हा वाचण्याची. कारण की ते रेग्युलर यूजमधले आहेत. सो मी म्हणेन वेळ वाचवा. बाकीचे विषय पण आहेत. मराठी पण जवळपास 50 क्वेश्चनसाठी येणारा महत्त्वाचा विषय आणि त्याच्यातला एक साधारणतः 12 ते 17 क्वेश्चन हे आपल्या पी-वाय-क्यूवरचे येतील. व्हॅरी होतील, पण 12 ते 17 पर्यंत येतील. सो तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या. मी जे प्रायोरिटीने सांगितले ते आत्तापासून कामाला लागा. प्रायोरिटी ठरवा, की मला रेड पेननी काय मार्क करायचंय, ब्लू पेननी काय मार्क करायचंय. ओके. तर तुम्ही जितकं आता सेपरेट ठेवून जाता, लास्ट टप्प्यात रिव्हिजनसाठी तुम्हाला तितकंच ते जास्तीत जास्त प्रमाणात उपयोगी राहील. आता आपण पी-वाय-क्यूज, त्याच्यानंतर पी-वाय-क्यूचं डिस्ट्रिब्युशन 2023ला जे पी-वाय-क्यू विचारले गेले ते 12 ते 13 पी-वाय-क्यू आपण पाहिले, की कसा ट्रेंड बदलत चाललेला आहे. ओके, म्हणजे नुसतेच पाठ करून आपल्याला फायदा नाही. पूर्ण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ॲप्लिकेशन बेसवर क्वेश्चन विचारले जात आहेत. रट्टा मारून पण सगळं होणार नाही. ॲप्लिकेशन बेससाठी तुम्ही रेडी राहिलं पाहिजे. ओके. तर आपण बघितलं की 6 टॉपिकमध्ये आपण पी-वाय हे शब्दार्थ आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि इथून पुढं एक साधारणतः 8 लेक्चर आपण होतील, जे आपण पी-वाय-क्यूवरच बेस केलेलं आहे. म्हणजे शब्दसंग्रहाची तयारी आपण पी-वाय-क्यू थ्रूच करतोय अगेन. कारण की त्याच्या इतका बेस्ट कुठलाच वे नाही पी-वाय-क्यू करण्याचा, शब्दसंग्रह करण्याचा. ओके. सो त्याच्यामुळं हे 6 ते 8 लेक्चर साधारणतः होतील तुमचे. तर या 8 लेक्चरमध्ये आपण म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि एकाच शब्दाचे अनेक अर्थ. हे 6 टॉपिक आपण त्याच्यात कव्हर करूयात. जसं आपण इथं वेटेज बघितलं, की म्हणी आणि वाक्प्रचार इथं जवळपास 50% वेटेज म्हणी आणि वाक्प्रचारला जातं. हे साधारणतः 40%च्या आसपास तर कसं पण जाईल. तर तुम्ही पण अभ्यास करताना म्हणी आणि वाक्प्रचार ह्याच्यावर विशेष लक्ष द्या. आपण आता जे काही घेणार आहेत ते साधारणतः 17 2017-18 ते
2023 लेटेस्टपर्यंतचे. तर एवढे PYQ आपण आणि सगळ्यात आले राज्यसेवा मेन्स, कंबाईन बी मेन्स, कंबाईन सी मेन्स, RFO मेन्स, ॲग्री मेन्स, जितके काय आले असतील ना ते 17 ते 23 पर्यंतचे आपण PYQ घेऊयात. हे PYQ सॉल्व्ह करताना मी तुम्हाला सांगून देईल की निगेशन कसं करायचं. प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर आपल्याला निघत नसतं किंवा माहीत नसतं. ते निगेशननी काढायला लागतं किंवा अजून भरपूर पर्याय आहेत त्याच्यानी काढायला लागतं. तर आपण त्याचं पण डिस्कशन आणि एक पूर्ण एक्सप्लेनेशन त्या लेक्चरच्या एक सिरीजमध्ये 8 लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण शब्दसंग्रह क्लिअर करूयात आणि इथून पुढं आपण हे 8 लेक्चर्स रेकॉर्डिंग करून मिळून जाईल आपल्याला. ओके, थांबूयात आपण इथं.